यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव इथं आदिवासी मुलींची मानवी तस्करीला लव्ह जिहादची किनार असावी असा संशय आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केलाय। तर या प्रकरणातला आरोपी मजहर कुरेशीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे। ते पाहता हा प्रकार लव्ह जिहादचा असू शकतो असं उईके म्हणाले। या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांना दिली आहे असं देखील त्यांनी सांगितलं। आपल्यासोबत आदिवासी मंत्री अशोक उईके आहे। भाऊ, यवतमाळ प्रकरणामध्ये काय लव्ह जिहादचा अँगल दिसतो का? कारण की त्यामधला जो आरोपी आहे तो कुख्यात गुंडा, त्याची पार्श्वभूमी देखील एक गुन्हेगारी स्वरूपाची आहे। मजहर कुरेशीला काल अटक झाली। 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। मुख्यमंत्री मोदयांनी काल एसपीशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून पूर्ण आढावा घेतला। मी सुद्धा मुख्यमंत्री मोदयांसोबत बोललो। मुख्यमंत्री महोदय पूर्ण लक्ष देऊन आहे। पोलीस विभाग ताकदीनं चौकशी करत आहे। त्यामुळे एका व्यक्तीवर बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला। दुसरा कुख्यात गुंड जो आहे मजहर कुरेशी, त्याला 5 दिवसाची कोठडी मिळालेली आहे। त्यामुळे निश्चितच सत्य बाहेर येईल। आणि मुलींच्या असं काही तक्रारी आहे का की त्यांच्यावर दबाव टाकला होता धर्माला घेऊन किंवा लग्न करण्याला घेऊन? नाही, याबाबत माहिती नाही। पण असं कशावरून वाटतं की लव्ह जिहादचा प्रकार राहू शकतो? मजहर कुरेशीचं काम असते, कारण हा कुख्यात गुंड आहे। त्यामुळे शंका आहे। सध्या आता 38 ज्या मुली आहेत त्यातल्या किती मुलींचा शोध लागला आहे? नाही। बरं, मला एक शेवटला प्रश्न, या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली गेली का? हो, मुख्यमंत्री महोदयाला माहिती दिली। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच आढावा घेतला आणि लक्ष केंद्रित करून आहे। राळेगाववर पूर्ण लक्ष मुख्यमंत्री महोदयाचं आहे। त्यामुळे या प्रकरणात जे जे दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई, त्यांना अटक होईल? निश्चित पोलीस डिपार्टमेंट चौकशी करून त्यांच्यावर 100% कारवाई करेल। धन्यवाद भाऊ। तर होते आदिवासी विकास मंत्री अशोक उईके। कॅमेरामॅन मिथुन आत्मेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।